Hello, my dear students. My name is Amol sir, and in today's lecture, I am going to teach you important 30 important parts of our body. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत? 30 इम्पॉर्टंट पार्ट्स जे की आपल्या बॉडीचे, त्यांना मराठीतून काय म्हणतात आणि त्याचबरोबर त्याची स्पेलिंग काय आहे, त्याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं, तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला मी लर्न करून देणार आहे. जसा व्हिडिओ पुढे रन होईल तर तसं तुमचं काय होईल, प्रत्येक वर्ड स्पेलिंग त्याचबरोबर मराठीतून मिनिंग पण काय होईल, त्याचे लर्न होईल. तर चला मग आपण आता हा व्हिडिओ डिटेलमध्ये बघू. बघा, फर्स्ट वर्ड आहे बघा बॉडी पार्ट्स मधला, काय? हेड. हेड मीन्स काय? HEAD, हेड. हेड मीन्स डोके. बरोबर आहे की नाही? जे छोटे मुले बघा, आता जे की शाळा ओपन झालेल्या आहे, तर त्या प्रत्येकाला या बॉडी पार्ट्सची इंग्लिश मधून स्पेलिंग त्याचबरोबर त्याचं मराठीतून काय मिनिंग होतो तो सर्वांना लर्न झाला पाहिजे. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या स्पेलिंग पण लर्न होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याचं मराठीतून मिनिंग पण समजेल. समजलंय का? काहींना मराठीतून सपोज माहिती आहे याला काय म्हणतात, तर त्याला इंग्लिश मधून पण काय म्हणतात हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं असतं. जसं की आता सायन्स मध्ये प्रत्येक पार्टला इंग्लिश मधून काय म्हणतात हे माहित असलं तरच आपल्याला काय करता येतं, सायन्सचे डिटेल त्यामध्ये आपल्याला माहिती घेता येते. तर चला मग आता HEAD, हेड. हेड मीन्स डोके, आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन पण कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. आता नेक्स्ट काय? फॉरहेड. फॉरहेड म्हणजे कपाळ. हे तर दिसतंय बघा तुम्हाला, बरोबर आहे ना? फॉरहेड मीन्स कपाळ. फॉरहेडची स्पेलिंग आहे FOREHEAD. फॉरहेड मीन्स कपाळ. पुढचं आहे बघा इयर. इयर मीन्स कान. कानाने काय करतो आपण? ऐकतो. बरोबर आहे की नाही? ऐकण्यासाठी काय वर्ड्स आहे मग? लिसन. हे मी अशी वर्डची पण एक सिरीज बनवलेली आहे, त्याच्या अगोदरचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला काय सर्व ऍक्शन वर्ब्स तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. तर चला पुढं EAR. इयर मीन्स काय? कान. टीथ. टीथ मीन्स दात. टूथ आणि टीथ मध्ये काय फरक असतो माहितीये का? टूथ म्हणजे सिंगल दात आणि टीथ म्हणजे अनेक दात. बरोबर आहे ना? हे टीथ मीन्स प्लुरल नाऊन आहे. TEETH. टीथ. टीथ मीन्स दात. व्यवस्थित याच्यामध्ये मी सांगतोय. बरोबर आहे की नाही? तुम्हाला क्लिअर पण दिसत असेल. इथं काय केलेले, प्रत्येक वर्ड्सचे वरती काय इमेज लावलेली, त्या इमेज मध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता. इथं सर्व टीथ दिसत आहे बघा तुम्हाला. त्यानंतर नेक. नेक मीन्स काय? मान. बरोबर आहे ना? हे असे एवढे मान असते आपली. NECK. नेक मीन्स मान. पुढं CHIN. चीन. चीन म्हणजे आपलं कंट्री नाही, चीन म्हणजे काय? हनुवटी. हे आपले समोरचे असते बघा, हे हा भाग जो असतो याला काय म्हणतात? हनुवटी. हा, पुढे बघा चेस्ट. CHEST. चेस्ट मीन्स छाती. तर हा व्हिडिओ जो आहे, ज्यांचे बॉडी पार्ट्स लर्न नसेल त्याने प्रत्येकाने हा व्हिडिओ बघायचा आहे. जे की आपल्या क्लासचे असो, बाहेरचे असो, ऑनलाईनच्या बॅचेसचे असो, जसं की किशोरच्या बॅचचे पण आणि नादरपूरच्या बॅचचे पण, ऑफलाईन ऑनलाईन सर्वांनी बघायचं आहे. कारण की आता स्कूल ओपन झाल्यानंतर हे तुमचे बेसिक जे वर्ड्स असतात हे पण लर्न असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट शाळेमध्ये करून घेतली जाईल याची शाश्वती नाहीये, पण आपण काय करतोय, जास्तीत जास्त व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नॉलेज पाठवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही याची काळजी घेऊन प्रत्येकाने दिलेले व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रत्येकाने लर्न करायच्या आहे विथ स्पेलिंग. CHEST. चेस्ट मीन्स छाती. बरोबर आहे का नाही? तर बघा आता पुढचं स्टमक. STOMACH. स्पेलिंग पण मी सांगतोय कारण की तुमच्या कानावर पडल्यानंतर समजेल की तुम्हाला याची स्पेलिंग काय आहे. STOMACH. स्टमक. स्टमक मीन्स काय? पोट. तुम्हाला जर का लिहायला लावली स्टमकची स्पेलिंग तर तुम्ही काय लिहिणार आहे? शेवटीला के लिहिणार आहे. के नाही आहे तर CH आहे. समजतंय का? एल्बो. एल्बो मीन्स काय? कोपर. जो की आपल्या हे बघा याला म्हणता एल्बो. इथं पण दाखवलेलं आहे आपण पिक्चर मध्ये. ELBOW. एल्बो मीन्स कोपर. नेवल. NAVEL. नेवल मीन्स बेंबी. हे इथे बघा आपल्या बॉडीच्या सेंटर मध्ये असते.
पुढचं बघा काय, हँड. हे काय आहे आपला हँड, HAND, हँड. हँड मीन्स हात. काही स्पेलिंग तुमच्या लर्न असेल, पण आय होप युअर ऑल स्पेलिंग शुड बी लर्न. दॅट्स वाय आय एम मेकिंग ऑल व्हिडिओज ऑफ इंग्लिश vocabulary as well as spoken. तर बघा पुढचं फिंगर्स. फिंगर मीन्स काय, बोटे. बरोबर आहे की नाही, फिंगर्स करावं लागेल कारण की अनेक आहे. FINGER, फिंगर्स मीन्स हाताची बोटे. तर पायाची बोटांना काय म्हणतात मग सांगा बरं का. तर पायाची बोटांना काय म्हणतात, टोज. बरोबर आहे की नाही, ऐकलेलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल आता. पायाच्या बोटांना टोज म्हणतात. तुम्ही जेव्हा लहान होते बघा, फर्स्ट सेकंड स्टँडर्डला असेल ती पोयम, हेड शोल्डर नीज अँड टोज. बरोबर आहे की नाही. टोज म्हणजे आपण काय करायचे, आपले फिंगर त्या टोजला टच करायचो. त्यानंतर लेग. लेग मीन्स पाय. याच्यात दिलेले बघा लेग, LEG, लेग मीन्स पाय. ANKLE, अँकल. अँकल मीन्स गोटा. टोज इथं आले बघा, TOES, टोज मीन्स पायाची बोटे. हे दिसत आहे पाय याच्यावर, आपण असं हे पण डायग्राम पण काढून दिलेली आहे व्यवस्थित. हेअर, HAIR, हेअर. हेअर मीन्स केस. हे की सांगण्याची गरज नाही तुम्हाला, कारण की तुम्ही दररोज काय करताय ना, कोंब करत असतात. EYE, आय. आय मीन्स डोळा. आणि आणखी एक आहे बघा, आय, खाली आय. आय मीन्स मी. बरोबर आहे ना. EYE, आय मीन्स डोळा. NOSE, नोज. नोज मीन्स नाक. काय NOSE, नोज मीन्स नाक. CHEEK, चीक. चीक मीन्स गाल. काय होतं, चीक मीन्स गाल. LIP, लिप. लिप मीन्स ओठ. लिपस्टिक, याच्यावरून समजलं असेल तुम्हाला. बरोबर आहे की नाही, मुलींना तर ऑलरेडी माहित असेल. चला पुढे. शोल्डर. शोल्डर मीन्स खांदा. स्पेलिंग बघा, SHOULDER, शोल्डर. शोल्डर मीन्स खांदा. पुन्हा एकदा सांगतो, SHOULDER, शोल्डर. शोल्डर मीन्स खांदा. पुढे बघा आणखी टंग. टंग मीन्स जीभ. टंगची स्पेलिंग व्यवस्थित बघा, TONGUE, टंग. टंग मीन्स जीभ. वेस्ट. वेस्ट मीन्स काय, वेस्ट मीन्स कंबर. वेस्ट तीन आहे वेगवेगळे. बरोबर आहे की नाही. काय काय वेस्ट आहे, एक वेस्ट मीन्स पश्चिम, WEST, आणि एक वेस्ट मीन्स वाया घालणे. काय त्याची स्पेलिंग, WASTE, आणि याची काय स्पेलिंग आहे वेस्टची, WAIST. हे वेस्ट. वेस्ट मीन्स काय, कंबर. बरोबर आहे की नाही. रिस्ट. रिस्ट वॉच ऐकलेला असेल बघा तुम्ही. रिस्ट वॉच म्हणजे काय, मनगटी घड्याळ. WRIST, रिस्ट. रिस्ट मीन्स मनगट, जे की आपण इथं घड्याळ घालतो ते, वॉच घालतो ते, ती जागा समजा. थंब. कुठं पण गेले तुम्ही तर काय करावं लागतं, शिकले नाही तर थंब द्यायचा. का, कारण की तुम्हाला साईन येत नसले तर आपल्याला काय करावं लागतं. आता तर सर्व एज्युकेटेड झालेले, पण जे की आजी आजोबा होते त्यांना व्यवस्थित साईन जमायची नाही, तर ते काय करायचे, असे थंब द्यायचे. पण आता काही ठिकाणी अजून आपण आपलं ऑथेंटिकेशन द्यायचं असेल तर आपल्याला काय असतं, थंब असतं बघा. बरोबर आहे ना, आधार कार्डवर वगैरे. THUMB, थंब. थंब मीन्स काय आहे, अंगठा. PALM, पाम. पाम मीन्स तळवा. PALM, पाम. पाम मीन्स काय आहे, तळवा. पुढचं आहे THIGS, थाय. थाय मीन्स मांडी. याचीच मी काय म्हणतोय, प्रोनाऊन्सिएशन पण तुम्हाला व्यवस्थित करून देतोय. काय, THIGS, थाय होतं ते. थाय मीन्स मांडी. KNEE, नी. नी मीन्स गुडघा. FOOT, फूट. फूट मीन्स पाऊल. पाऊल म्हणजे काय, खालची जागा जी असते आपली पायाची त्याला काय म्हणतात, फूट. आणि हिल. हिल म्हणजे टाच. हाय हिल माहिती आहे तुम्हाला, हाय हिलच्या सँडल असतं बघा. तर हिल. हिल म्हणजे आपल्या खालच्या पायाच्या खालच्या भागीची जी जागा असते त्याला काय म्हणतात, हिल. इथं पण दिलेले बघा व्यवस्थित, हिल मीन्स टाच. अशा प्रकारे आपण काय केलेले, इम्पॉर्टंट 30 बॉडी
पार्ट्स बघितलेले, त्याचबरोबर त्याचे प्रोनाऊन्सिएशन आणि मराठीतून मिनिंग काय होतात ते. हे तुम्हाला का गरजेचं आहे? तुम्हाला सायन्समध्ये पण गरजेचं आहे, इंग्लिशमध्ये गरजेचं आहे. कुठेही गेले तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आणि इंग्लिशमध्ये आपल्याला तुमचं काही माय सेल्फ वगैरे असं सांगायचं असेल तर त्यामध्ये अशा गोष्टी पण यूज केल्या जातात. बरोबर आहे ना? तर आय होप you all understand whatever I have taught you. Thank you.